त्याला हा कमी होऊ द्यायचा नाहीये. हे आक्रमण जरी आपण किती म्हटलं तरी आपल्याला रोखता येईल, शक्य येते. कारण इंग्लिश मीडियमचा जो बुडबुड आहे, तो बबल आहे, त्याला बिलकुल क्वालिटी नाहीये. त्या पद्धतीचे शिक्षक त्यांच्याकडे नाहीयेत. तुमच्यासारखे चांगले शिक्षक बिलकुल त्या पद्धतीचे नाहीयेत. आणि इंग्लिश मीडियम फक्त एक ड्रेस कोड आहे किंवा काही थोडंफार मुलं बोलतात, या सगळ्याला भुलून अनेक गरीब पालक त्या बाह्य दिखाव्याला भुलून ते स्वतः बर्डन सहन करून यांना ऍडमिशन घेत आहेत. आणि इतक्या त्यात गैरप्रकार आहेत की याच ठिकाणी तुम्ही पुस्तकं खरेदी करायचं. मी शिक्षण विभागाला पण सांगितलं होतं, आपण एखाद्या याच्यावर कारवाई करू. कंपल्सरी तुम्ही ते 6-6 हजाराची पुस्तकं विकतायत आणि अनेक अनऑर्गनाइज असंघटित क्षेत्रातले पालक आहेत. केवळ इंग्लिश मीडियमचा जो काय हे आहे अट्रॅक्शन आहे बरोबर, त्याला बघून ते ऍडमिशन घेत आहेत. पण मला असं वाटतं की मातृभाषेतलं शिक्षण आहे किंवा आपल्याला मातृभाषा जेवढी चांगली जमते त्याचं आकलन झाल्यानंतरच इतर कुठली भाषा आपण शिकू शकतो. जो सेन्स ऑफ अंडरस्टँडिंग आहे तो आपल्या मातृभाषेमध्ये जास्त असतो. त्यामुळं झेडपी जी शाळा आहे त्याबाबत आपण परत एकदा आपल्याला पुनर्विचार करायची गरज आहे. आणि खूप